हॅलो फ्रेंड, आज आपण DEMचा नेक्स्ट लेक्चर बघणार आहोत. लेक्चर नंबर 25. तर 25 लेक्चरपर्यंत आपण जे काही व्हिडिओ तयार केलेले आहेत ते खूप सिंपल मेथडनं, खूप इझी टेक्निकनं तुम्हाला समजेल असेच लँग्वेजमध्ये आपण तयार केलेले आहेत. ते तुम्हाला समजले सुद्धा असतील. सेम इथून पुढे आपल्याला असेच व्हिडिओ तयार करायचे आहेत. तरीसुद्धा जर तुम्हाला काही चेंजेस हवे असतील व्हिडिओमध्ये तर कमेंट्समध्ये तुम्ही मला कळवा. मी 100% माझ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये थोडासा चेंजेस करतो, जेणेकरून तुम्हाला लेक्चर खूप इझी मेथडने समजून जाईल, तुमचा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. तर आतापर्यंत जे आपण 24 लेक्चर बघितलेले आहेत ते पूर्णपणे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सच्या रिलेटेड होते. इथून पुढं त्याच्या रिलेटेड आता काही बघायचं नाही आपल्याला, ते संपलेलं आहे. जेवढं काही आपल्याला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स संदर्भात बघायचं होतं तेवढं बघितलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर, कारण सब्जेक्टचं नावच काय आहे, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मायक्रो कंट्रोलर. तर मायक्रो कंट्रोलर बघण्याच्या त्या याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, मायक्रो प्रोसेसरची जस्ट डेफिनेशन माहिती असावी म्हणून तुम्हाला एक 2 ते 3 लाईनमध्ये दिलेलं आहे. आपल्याला मायक्रो प्रोसेसर बघायचा नाही आहे, पण ह्या दोघांचे जर कम्पॅरिझन केलं तर तुमच्या लक्षात 100% येईल की मायक्रो प्रोसेसर नक्की काय आहे आणि मायक्रो कंट्रोलर नक्की काय आहे. ओके, स्टार्ट करूया आपण. आता नवीन चॅप्टर स्टार्ट होतोय आणि हा चॅप्टर तुम्हाला एक्झामसाठी 16 मार्कला विचारला जातो. ओके, स्टार्ट करूया. तर पहिलाच पॉइंट आहे मायक्रो प्रोसेसर. तर मायक्रो प्रोसेसरचे पहिला मी तुम्हाला डेफिनेशन सांगतो की नक्की मायक्रो प्रोसेसर असतं काय. ओके, बघा मायक्रो डेफिनेशन काय बघा. मायक्रोप्रोसेसर इज ए programmable digital electronic device that the function of CPU into single IC. याचं मिनिंग काय रे, तुमच्या घरामध्ये किंवा कॉलेजमध्ये जर आपण कम्प्युटर लॅबमध्ये जर गेलात, CPU सगळ्यांना माहिती आहे मॉनिटरच्या बाजूला असतो तो. ओके, तो बॉक्स, चौकोन कलरचा बॉक्स मोठा जो असतो त्याला CPU म्हणतो. तो पूर्ण CPU एका छोट्या IC मध्ये बसवणं किंवा बसवलेला असतो एका एवढ्या छोट्याशा IC मध्ये, आणि ती IC जे काम करतं तेच काम तुमचा पूर्ण तो CPU करतो. बरोबर आहे का. ते कन्वर्ट केलं तेवढ्या IC मध्ये, ते सगळं आणलं, त्याला म्हणायचं मायक्रो प्रोसेसर. मायक्रो म्हणजे लहान, प्रोसेसर म्हणजे एवढा मोठा CPU तुमच्या एवढ्याशा छोट्याशा पार्टमध्ये IC मध्ये कन्वर्ट केला किंवा त्या IC मध्ये आणला, त्याला आपण काय म्हणू शकतो, हे इलेक्ट्रॉनिक्समुळे साध्य झालेलं आहे. त्याला आपण काय म्हणू शकतो, मायक्रो प्रोसेसर म्हणू शकतो. पण CPU मध्ये नक्की कोणकोणते पार्ट असतात, तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणतो त्याला आपण. CPU म्हणजेच काय, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. त्याच्यामध्ये ALU एक पार्ट खूप महत्वाचा असतो. मी इथं लिहितोय ALU प्लस कंट्रोल युनिट प्लस रजिस्टर. या 3 गोष्टी मायक्रो प्रोसेसरमध्ये खूप महत्वाच्या आहेत. आता ALU म्हणजेच काय, अरिथमेटिक अँड लॉजिकल युनिट. आता अरिथमेटिक आणि लॉजिकल युनिट म्हणजेच काय की हा मायक्रो प्रोसेसर अरिथमेटिक ऑपरेशन जे सगळे आहेत ना, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन किंवा लॉजिकल ऑपरेशन, लॉजिक 7 लॉजिक गेट झालेत ना, अँड गेट, ऑर गेट, नॉर गेट, एक्सऑर गेट, हे 7 गेट आणि हे अरिथमेटिक ऑपरेशन म्हणजे मॅथमॅटिकल ऑपरेशन, हे सगळे ऑपरेशन ह्या युनिटमध्ये घेतले जातात, युनिटमध्ये कव्हर केले जातात किंवा युनिट स्वतः करतो. कंट्रोल युनिट म्हणजेच काय, कंट्रोलिंगचा जो पार्ट आहे ना, ते सिग्नल रीड केला पाहिजे की सिग्नल राईट केला पाहिजे, तो स्टॉप केला पाहिजे, तो सिग्नल पुढे पाठवला पाहिजे, हे सगळं कंट्रोलिंगचं पार्ट हे कंट्रोल युनिट करतं. आणि रजिस्टर म्हणजेच काय की साठवून ठेवण्याचा माहिती, डाटा. तुम्ही रजिस्टर म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या मोबाईलमध्ये असणारं मेमरी कार्ड, मेमरी कार्डमध्ये डाटा सेव्ह होतो, तसं मायक्रो प्रोसेसरमध्ये रजिस्टर म्हणून एक पार्ट असतो. त्या रजिस्टरमध्ये सगळा डाटा, सगळा कंटेंट, सगळे प्रोग्राम हे सगळे इथं स्टोअर केले जातात. त्याच्यामुळं मायक्रो प्रोसेसर हा एका सिंगल चिपमध्ये बसवला जातो, पूर्ण CPU, आणि त्याच्यामध्ये सगळे हे कंट्रोलिंगचे पार्ट असतात, अरिथमेटिक, लॉजिकल युनिट, कंट्रोल युनिट आणि रजिस्टर. चला मी पुन्हा एकदा डेफिनेशन एक्सप्लेन करतोय. प्रोसेसर इज ए प्रोग्रामेबल डिजिटल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस that the function of
CPU इंटू सिंगल IC, म्हणजे पूर्ण CPU सिंगल IC मध्ये कन्वर्ट केलेलं आहे त्यांनी, त्याला म्हणतो आपण मायक्रो प्रोसेसर. तर मायक्रो प्रोसेसरचे सिरीज कोणकोणते आहे? 80 न चालू होते बघा, 80, 85. इंटेल कंपनी माहिती आहे, टीव्हीला ऍड लागते. 8085, 80286, सॅम्पल तुम्हाला दाखवतोय 80386. ह्या टाईपचे मायक्रो प्रोसेसरचे IC तुम्हाला बघायला भेटतील. एकदम छोटासा IC असतो, नेटला सर्च केला तरी तुमच्या लक्षात येईल. एवढ्या छोट्याशा IC मध्ये हे जो छोटासा IC ड्रॉ केलेला आहे, हा IC काय काम करतो? जो कम्प्युटर लॅबमध्ये आपला CPU असतो, मोठा चौकोन एवढ्या उंचीचा, ओके, तो CPU जे काम करतो ते काम सगळं हा IC करतो. ओके, म्हणजे सगळं फंक्शन एका IC मध्ये आणलेलं आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? मायक्रो प्रोसेसर. ओके, आता आपण बघू मायक्रो कम्प्युटर. 2 नंबर प्रोसेसर सगळ्यांना कळाला, म्हणजे एवढा मोठा CPU एवढ्या छोट्याशा IC मध्ये कन्वर्ट केला, आणि त्यामध्ये काय काय काम करतं? अर्थमेटिक मॅथमॅटिकल ऑपरेशन करतात, लॉजिकल ऑपरेशन होतात, कंट्रोलिंगचा पार्ट येतो आणि डाटा स्टोअर होतो रजिस्टरमध्ये. मायक्रो कम्प्युटर, पुन्हा मायक्रो हा वर्ड आलेला आहे. मायक्रो म्हणजे खूप लहान. कम्प्युटर, जो कम्प्युटर खूप लहान डेव्हलप केलेला आहे. म्हणजे बघा कसा, मी जे डेफिनेशन सांगतो तुम्हाला. मदरबोर्ड सगळ्यांना कळतोय. मदरबोर्ड म्हणजे सिंगल, मी त्याला सर्किट बोर्ड असं म्हणतो बघा. मायक्रो कम्प्युटर वेगळा. बघा, रेग्युलर कम्प्युटरच्या आतमध्ये मदरबोर्ड असतो का तुमचा, चौकोन हिरव्या कलरचा? जर आतलं CPU खोललात, CPU कळलं का सगळ्यांना? ही तुमची स्क्रीन असते, आणि स्क्रीनच्या बाजूला हा चौकोन बॉक्स असतो. ओके, याला म्हणायचं CPU. CPUच माहित नाही आणि आपण सगळं डिटेल बघतोय. का उपयोग आहे त्याचा? तर हा CPU हे असेल तुमचं कीबोर्ड, आणि बाजूला असतो माऊस. तर हा पूर्ण CPU एका छोट्याशा IC मध्ये बसवलेलं असतं, त्याला म्हणतात मायक्रो प्रोसेसर. ते सगळं काम करतं. आणि ह्या CPUच्या आतमध्ये मदरबोर्ड असतो, हिरव्या कलरचं PCB प्लेट असते. तर त्याने असं सांगितलेलं आहे की पूर्ण हा CPU किंवा पूर्ण हा कम्प्युटर एका सिंगल सर्किट बोर्डवरती तयार करायचा, इन्स्टॉल करायचा. त्याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसर असेल, मेमरी असेल, त्यानंतर इनपुट आउटपुट पोर्ट असतील, बघा काय काय असू शकतं. त्यानंतर वेगवेगळे फीचर्स असतील, अदर फीचर्स. एवढं सगळं एका सिंगल बोर्डवरती बसवलेलं असतं, त्याला म्हणायचं मायक्रो कम्प्युटर. काय काय म्हटलं? हा CPU नंतर वेगळी मेमरी असेल, इनपुट आउटपुट पोर्ट असतील, अजून व्हरायटी ऑफ फीचर असतील. हे सगळे फीचर एका एवढ्या बोर्डवरती बसवायचं किंवा बसवलेलं असतं, तयार केलेलं असतं, त्याला म्हणतात मायक्रो कम्प्युटर. मग डेफिनेशन काय सांगता येईल? एक कम्प्लीट कम्प्युटर बिल्ड ऑन सिंगल सर्किट बोर्ड विथ microprocessor, memory, input output port and other features required as a functional computer which is called as single board microcomputer. म्हणजे जे रेग्युलर कम्प्युटर ऑपरेट करण्यासाठी, रेग्युलर कम्प्युटर चालू करण्यासाठी, काम करण्यासाठी जे काय फॅसिलिटी आपल्याला त्याला लागतात, ते सगळ्या फॅसिलिटी आपण सिंगल मायक्रो बोर्डवरती आणतोय, किंवा हे सिंगल बोर्ड हे काम करतं त्याचं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? सिंगल बोर्ड मायक्रो कम्प्युटर. लक्षात? तर नेक्स्ट आपण बघतोय आता 3 नंबरचा पार्ट, मायक्रो कंट्रोलर. ओके, मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर दोन्हीमध्ये मी कंपॅरिझन करतो. मायक्रो प्रोसेसर मध्ये CPU बघा, फक्त CPU याच्या आतमध्ये असतो, बरोबर, सिंगल चिप मध्ये, आणि राहिलेले जे सगळे पार्ट आहेत ते त्याला बाहेरून जोडावे लागतात. कळलं? मायक्रो कोणते पार्ट बघा? CPU, रॅम, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणतात, रँडम ॲक्सेस मेमरी,
रीड ओनली मेमरी. हे रीड ओनली मेमरी जे रॉम आहे का, म्हणजे तुमचं ते मेमरीचं काम करतं, डाटा स्टोअर करायचं. हे ॲक्सेसचं काम करतं. सांगतो तुम्हाला काय नक्की एक्झॅक्ट आहे ते. इनपुट आउटपुट पोर्ट, टायमर काउंटर, आय म्हणजे इनपुट, ओ म्हणजे आउटपुट, इंटरप्ट कंट्रोल, ए टू डी कन्व्हर्टर, डी टू ए कन्व्हर्टर, सिरियल इंटरफेसिंग पोर्ट आणि ऑसिलेटर सर्किट. हे जे टोटल मी 10 नावं घेतलेली आहेत, हे 10 जे डिव्हाइस आहेत, हे सगळे डिव्हाइस एका चिपमध्ये बसवणं किंवा हे सगळे डिव्हाइस ह्या चिपमध्ये असतात, इनबिल्ट असतात. म्हणजे मी त्याला काय म्हणतो, इनबिल्ट म्हणजे इन्क्लुडिंग असतात. जे इन्क्लुडिंग असतात त्याला म्हणायचं मायक्रो कंट्रोलर. आणि मायक्रो प्रोसेसरमध्ये काय होतं, फक्त CPU असतो आतमध्ये आणि सगळे बाहेर आहेत, ते बाहेरनं जोडावे लागतात. बरोबर, हे असे कनेक्ट करावे लागतात, त्याला बाहेर कनेक्ट करावं लागतात. त्यामुळे त्याला काय म्हणतात, मायक्रो प्रोसेसर. आणि याच्या आतमध्येच असतात सगळे, त्या सिंगल चिपमध्ये, म्हणून याला काय म्हटलं जातं, मायक्रो कंट्रोलर. कळलं. मग डेफिनेशन किंवा जर तुम्हाला डिफरन्स विचारला मायक्रो प्रोसेसर आणि कंट्रोलरमध्ये, तर तुम्ही सांगू शकता मायक्रो प्रोसेसर मध्ये फक्त CPU आतमध्ये चिपमध्ये इन्क्लुडिंग असतो, राहिलेले सगळे पार्ट, सगळे डिव्हाइस बाहेरून एक्सटर्नल कनेक्ट करावे लागतात. त्यानंतर याचं काय सांगता येईल की सिंगल चिपमध्ये CPU इन्क्लूड केला जातो, फक्त CPU, बाकी काही नाही. याच्यामध्ये सिंगल चिपमध्ये, ही सिंगल चिप म्हणतो आपण, IC चिप. या सिंगल चिपमध्ये CPU, रॅम, रॉम, आउटपुट पोर्ट, टायमर, काउंटर, हे सगळे जे आहेत ना, हे सगळे इनबिल्ट इन्क्लुडिंग केलेले असतात, इनबिल्ट आतमधून जोडलेले असतात. आता मगापासून आपण इनबिल्ट हा वर्ड जो बोलतोय, त्याचं मी तुम्हाला मोबाईलच्या रिलेटेड एक्झाम्पल देतो. तुमच्या मोबाईलमध्ये जुने जे मोबाईल होते त्याला बाहेरून तुम्ही मेमरी कार्ड घालत होता, आणि आत्ता रिसेंटली जे मोबाईल येत आहेत तर सगळ्यांना कळतंय का, 3 GB, 64 GB, 4 GB एक फॉर्मॅट स्टँडर्ड ठरलाय बघा. 2, 16, 3, 32, 4, 64 असा फॉर्मॅट आलाय का. तर 2, 3, 4 आहे ना, हे असतं रॅम, आणि 16, 32, 64 हे असतं रॉम. लक्षात. आता 2 GB रॅम आणि 16 GB रॉम, ह्या 2 GB मध्ये तुम्ही काहीही स्टोअर करू शकत नाही. हे फक्त मोबाईल ऑपरेट करण्यासाठी ह्याच्यामध्ये सॉफ्टवेअर असतात सगळे. 2 GB, 3 GB, 4 GB हा हँडल करत असतो, आणि 16 GB, 32 GB, 64 GB हे मेमरी कार्डचं काम करत असतं. किंवा तुमचा पेनड्राईव्ह कळतोय का, यामध्ये तुम्हाला पाहिजे ते तुम्ही सेव्ह करू शकता. तुमचे फोटो, तुमचे वर्ड फाईल, तुमच्या PDF फाईल, मूव्हीज, तुम्हाला काय पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये सेव्ह करू शकता रॉममध्ये. रॅममध्ये नाही. रॅममध्ये फक्त तुमचे प्रोग्रॅमिंग, तुमचे सगळे सॉफ्टवेअर, तुमचे ऑपरेटिंग सिस्टीम, हे सगळं रॅममध्ये येतात. आणि जेवढं रॅम जास्त तेवढा मोबाईलचं स्पीड जास्त, म्हणजे वर्किंग फास्ट होतं, कारण ह्याच्या रिलेटेडच केलेलं असतं तिने, रॅम आणि रॉमचा हिशोब धरून. बरोबर. तर रॅम कळलं का सगळ्यांना. रॅम म्हणजेच कोण, जे ॲक्सेस करत असतो मोबाईल, ती मेमरी. रॉम म्हणजेच कोण, जे मोबाईलमध्ये पेनड्राईव्हचं काम करतं, मेमरी साठवून ठेवायचं काम करतं, ते म्हणजे रॉम असेल. ओके. आता आपल्याला 1 by 1 आपण बघू. हे डेफिनेशन आता इथं लगेच बघायची गरज नाही या टॉपिकमध्ये. डेफिनेशन आपण पुढं डीपमध्ये जेव्हा बघणार ना मायक्रो कंट्रोलर, हे फक्त जस्ट एक ओव्हरव्ह्यू आहे आपला, की CPUच्या आतमध्ये, एका सिंगल चिपमध्ये इनबिल्ट, आपण मगापासून बोलत होतो की 16 GB इनबिल्ट आहे, 32 GB इनबिल्ट आहे मोबाईलमध्ये, 64 GB इनबिल्ट आहे, तुम्हाला बाहेरून मेमरी कार्ड टाकावं लागत नाही. तसंच हे सगळे जे पार्ट आहेत, हे सगळे पार्ट ह्या एका चिपमध्ये इनबिल्ट आहेत, ऑलरेडी आहेत, पहिल्यापासून आहेत, म्हणून त्याला इनबिल्ट म्हणतो. प्रोसेसर घेतला तर हे सगळे पार्ट इनबिल्ट नाहीत, तुम्हाला बाहेरून जोडावं लागतात. बरोबर आहे, एक्सटर्नली जोडावं लागतात. हे आतमध्ये स्वतः पहिल्यापासूनच असतात, हे सगळे पार्ट आहेत, म्हणून ह्याला म्हणायचं मायक्रो कंट्रोलर. आणि बाहेरून जर जोडलेत तर तुम्ही त्याला काय म्हणणार, मायक्रो प्रोसेसर. मायक्रो प्रोसेसरला तशा फॅसिलिटीज नसतात, त्यामुळे त्याला बाहेरून जोडावे लागतात.
याचं हे नेक्स्ट व्हर्जन आहे मायक्रो कंट्रोलर. तर रॅम रॉम सगळ्यांना कळला. टायमर काउंटर म्हणजे काउंटर जस्ट आता आपण बघितलं ना, काउंट करतं ते पल्सेस काउंट करतं. ओके, टायमर म्हणजे टायमिंग डायग्राम आहे ना, मग अशी क्लॉक पल्स दाखवली की आपण टायमिंग डायग्राम त्याला म्हणतो आपण. ओके, तर हे सगळे पार्ट आपण काय करू, 1 बाय 1 नंतर एक्सप्लेन करू. आणि जर तुम्हाला डिफरन्स विचारला तर डिफरन्स खूप सिम्पल आहे. हे सगळे 10 डिफरन्स इथेच येतात बघा. पहिला डिफरन्स सीपीयू. कंट्रोलरमध्ये काय सांगणार, इनबिल्ट आहे. प्रोसेसरमध्ये इनबिल्ट आहे सीपीयू एकटाच. रॅम इनबिल्ट आहे, इनबिल्ट नाही. रॉम इनबिल्ट आहे, इनबिल्ट नाही. मी तुम्हाला डिफरन्स दाखवतो तो डायरेक्टली. हे सगळे डिफरन्स तुम्ही बघू शकता. प्रोसेसरमध्ये इनबिल्ट काय असतं आणि कंट्रोलरमध्ये इनबिल्ट काय असतं. ओके, तर आपण आता नेक्स्ट बघतोय की कम्प्युटरच्या रिलेटेड की टर्म्स खूप महत्वाचे आहेत. हार्डवेअर कशाला म्हणतात, सॉफ्टवेअर कशाला म्हणतात, फर्मवेअर कशाला म्हणतात, मेमरी कशाला म्हणतात आणि सीपीयू कशाला म्हणतात. त्यानंतर आपण त्याचा डिफरन्स बघू. ओके, तर पहिला आपण बघू हार्डवेअर. हार्डवेअर म्हणजेच काय, तुमच्या डोळ्याने तुम्हाला जे पार्ट दिसतो त्याला तुम्ही हार्डवेअर म्हणणार. फिजिकली दिसला पाहिजे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल माऊस दिसतो सगळ्यांना. कम्प्युटरमध्ये तुम्हाला स्क्रीन दिसते, सीपीयू दिसतो, कीबोर्ड दिसतो, आतमध्ये हार्ड डिस्क दिसते तुमची, पेनड्राईव्ह तुम्ही कनेक्ट करता. हे सगळे जे पार्ट डोळ्याने बघू शकता त्याला म्हणायचं हार्डवेअर. कळतंय का लक्षात सगळ्यांना काय म्हणायचं? हार्डवेअर म्हणजेच काय, इट इज अ फिजिकल पार्ट ऑफ कम्प्युटर. म्हणजे फिजिकल कम्प्युटरचा फिजिकल पार्टला तुम्ही हार्डवेअर म्हणणार आहात. आता इंटरनल हार्डवेअर आणि एक्सटर्नल हार्डवेअर दोन प्रकारचे असतात. इंटरनल हार्डवेअर म्हणजेच काय, त्या सीपीयूच्या आतमध्ये असणारा हार्डवेअर त्याला इंटरनल म्हणतो. आणि एक्सटर्नल म्हणजे सीपीयूच्या बाहेर. सीपीयू कळतोय, हा सीपीयू आहे. हा सीपीयूच्या बाहेर कोण आहे, स्क्रीन आहे, कीबोर्ड आहे, माऊस आहे. हे एक्सटर्नल हार्डवेअर. आणि सीपीयूच्या आतमध्ये एसएमपीएस आहे, मदरबोर्ड आहे, हार्ड डिस्क आहे, नंतर सीडी प्लेअर आहे. सीडी टाकतो ना आपण, सीडी टाकतो, डीव्हीडी टाकतो. हे सगळं सीपीयूच्या आतमध्ये आहेत, त्याला म्हणायचं इंटरनल हार्डवेअर. आणि सीपीयूच्या बाहेर असणारे हे तिघजण जे आहे त्याला काय म्हणायचं, एक्सटर्नल हार्डवेअर. लक्षात आलं? सेकंड, सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर कशाला म्हणतात, जे कम्प्युटर प्रोग्राम असतात का, कम्प्युटरचे प्रोग्राम, ते कम्प्युटर प्रोग्रामला आपण कम्प्युटर सॉफ्टवेअर म्हणू शकतो. ओके, म्हणजेच काय सांगता येईल, फॉर एक्झाम्पल कम्प्युटर ऑपरेट होण्यासाठी, बरोबर, कम्प्युटर ऑपरेट होण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम, ओएस म्हणतो त्याला आपण, किंवा तुमचा मोबाईल चालू होण्यासाठी तुमच्याकडे आता कोणत्या अँड्रॉइड सिस्टीम म्हणतो ना आपण, अँड्रॉइड सिस्टीम आहे. त्यानंतर लॅपटॉपला विंडोज असतं. हे सगळे जे आहेत ह्याला सॉफ्टवेअर म्हटलं जातं. ते मशीन चालू होण्यासाठी त्या कम्प्युटरमध्ये प्रोग्रामिंग केलं जातं, त्याला म्हणायचं कम्प्युटर सॉफ्टवेअर. कम्प्युटर प्रोग्राम म्हटलं तरी चालतं तुम्हाला. कम्प्युटर प्रोग्राम त्याला काय म्हणू शकता, सॉफ्टवेअर म्हणू शकता. 3 नंबरचा पॉइंट आहे फर्मवेअर. फर्मवेअर कशाला म्हणतात बघा, जे हार्डवेअर मगापासून सांगितलेत का आपण, कोणकोणते बघा, हार्डवेअर सांगितले, कीबोर्ड, माऊस, हार्ड डिस्क सॅम्पल घेतलेले आहेत, बरोबर, किंवा व्हिडिओ कार्ड. हे तुमचे काय आहेत, हार्डवेअर आहेत. फर्मवेअर कशाला म्हणतात, या हार्डवेअरमध्ये परमनंट सॉफ्टवेअर ज्यावेळी तुम्ही इन्स्टॉल करताय, परमनंट प्रोग्राम ज्यावेळी तुम्ही इन्स्टॉल करताय त्याला म्हणायचं फर्मवेअर. म्हणजे कीबोर्ड तुम्ही घेतला आणि कीबोर्डवरती मी अक्षर टाईप करतो ABCD, तर ते टाईप केलेलं तुमच्या स्क्रीनवरती दिसते का नाही दिसत, दिसतं. म्हणजेच त्या कीबोर्डमध्ये प्रोग्राम स्टोअर केलेला आहे परमनंटली, तो प्रोग्राम आपण चेंज करत नाही, तो प्रोग्राम फिक्स राहतो. किंवा माऊस आहे, माऊसला लेफ्ट क्लिक असतं, राईट क्लिक असतं. तो माऊस तुम्ही गारगोटीमध्ये पीसीला चेक करा, तेच काम करेल. मुंबईत चेक करा, तेच काम करेल. दिल्लीला जा, चायनाला जा, अमेरिकेला जा, कुठेही जा, त्याचा प्रोग्राम कधीही चेंज होत नाही. तो प्रोग्राम परमनंटली त्याच्यामध्ये स्टोअर केलेला असतो. किंवा कीबोर्ड जर घेतला तर इथं कीबोर्ड जोडला आणि तुम्ही 2 दिवसानंतर बाहेरच्या देशात जरी गेला आणि तोच कीबोर्ड तिथल्या पीसीला जरी जोडला, कम्प्युटरला जोडला, तरी ते तेच टाईप होणार जे इथं टाईप होत होतं. म्हणजे काय केलं, ह्या हार्डवेअरमध्ये
बरोबर. सॉफ्टवेअर प्रोग्राम परमनंटली स्टोअर केलाय त्याला म्हणायचं फर्मवेअर. आलं लक्षात. त्यानंतर मेमरी. मेमरी म्हणजेच काय, प्रोग्राम आणि डाटा स्टोअर करून ठेवायचं ठिकाण. प्रोग्राम आणि डाटा स्टोअर करून ठेवायचं ठिकाण त्याला म्हणतो आपण मेमरी. आणि सीपीयू म्हणजेच काय म्हणणार, सीपीयू हा कम्प्युटरचा ब्रेन समजलं जातं. सीपीयू इज कॉल्ड ॲज ब्रेन ऑफ द कम्प्युटर अँड एक्झिक्यूट इन्स्ट्रक्शन ॲज वेल ॲज कंट्रोल द ऑल ऑपरेशन. मी पुन्हा रिपीट करतोय. सीपीयू इज कॉल्ड ॲज ब्रेन ऑफ द कम्प्युटर अँड एक्झिक्यूट इन्स्ट्रक्शन ॲज वेल ॲज कंट्रोल दी ऑल ऑपरेशन. आता एक्झिक्यूट करणे म्हणजे रन करणे, बरोबर. इन्स्ट्रक्शन ज्या येतील त्या रन करणे. फॉर एक्झाम्पल काय, आपला ब्रेन जे आहे, सीपीयू म्हणजे आपण स्वतः असं गृहीत धरा, आपला मेंदू म्हणजे आपल्या बॉडीचा मेंदू. आता आपल्या हाताने एखादं वही आपल्याला ह्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायचं आहे, तर आपला मेंदू जोपर्यंत त्याला हाताने इन्स्ट्रक्शन देत नाही तोपर्यंत आपला हात ते काम करणार नाही. तसं पूर्ण आपल्या बॉडीवरती कंट्रोल कोणाचं आहे, मेंदूचं कंट्रोल आहे. जोपर्यंत आपल्या मेंदूने सिग्नल देत नाही तोंडाला, तेव्हा तोंड सुद्धा आपलं काही शब्द, एक वाक्य सुद्धा बोलणार नाही. आणि जेव्हा मेंदू शांत राहील तेव्हा आपल्या बॉडीचे सगळे अवयव शांत राहतात, काही त्याचा कंट्रोल राहत नाही. त्यामुळे जर तुम्ही बघितलात, जर डोक्यामध्ये मेंदूला जर काही इजा वगैरे झाली असेल किंवा मेंदूला त्रास झाला असेल आणि जर मेंदूचा जर कंट्रोल सुटला पूर्ण बॉडीवरचा, तर कोणतीही बॉडी कशीही वर्किंग करेल, काही त्याला अर्थ राहणार नाही. त्यामुळे आजारी पडलेली जी माणसं असतात, काही बडबडतात, त्यांचा ताबा राहत नाही तोंडावरती, किंवा ज्यांना डोक्याला रक्त पोचत नाही, अशा लोकांचं जर बघितलं तर त्यांच्या बोलण्यावरती कंट्रोल नसतो, म्हणजेच त्यांचा मेंदूचा त्यांच्या बॉडीवरती कंट्रोल नाही आहे. सेम सीपीयू कोण आहे, कम्प्युटरचा ब्रेन आहे. आणि सीपीयू जर डॅमेज झाला तर कम्प्युटर तुमचा डॅमेज, कारण हा सीपीयू कम्प्युटरचा ब्रेन समजला जातो. ओके, लक्षात आलं. एक जस्ट हिंट देतो. हार्डवेअर म्हणजेच काय, डोळ्यांनी दिसणाऱ्या पार्टला हार्डवेअर म्हणा, इंटरनल आणि एक्सटर्नल हार्डवेअर, कीबोर्ड माऊस ह्या टाईपचे. सॉफ्टवेअर काय, कम्प्युटर प्रोग्राम जे मशीन ऑन होतं ऑफ होतं त्याला म्हणू शकता फर्मवेअर. म्हणजेच काय, या हार्डवेअरमध्ये प्रोग्राम परमनंटली स्टोअर केला जातो त्याला म्हणतात फर्मवेअर. मेमरी म्हणजे प्रोग्राम आणि डाटा स्टोअर करून ठेवायचं ठिकाण. सीपीयू म्हणजेच काय, ते कम्प्युटरचा ब्रेन आहे आणि प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी आणि सगळे ऑपरेशन कंट्रोल करण्यासाठी सीपीयूचं खूप महत्वाचं काम आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या. आपण काय काय बघितलं ते, मायक्रो प्रोसेसर बघितला, एका सिंगल चिपमध्ये सीपीयू बसवलेला असतो आणि ते अरिथमेटिक लॉजिकल ऑपरेशन करतात, कंट्रोल युनिट करतात, रजिस्टर करतात, त्याचे नंबर हे असतात. मायक्रो कम्प्युटर म्हणजेच काय, एका सिंगल बोर्डवरती हे सगळं कम्प्युटरला लागणारं सगळं जे मटेरियल आहे ते सगळं मटेरियल एका सिंगल बोर्डवरती आणलं जातं, म्हणून त्याला म्हणतात सिंगल बोर्ड मायक्रो कम्प्युटर. मायक्रो कंट्रोलर काय, की जे 10 पार्ट मी नावं दिलेले ते सगळे 10च्या 10 एका सिंगल चिपमध्ये, आयसी मध्ये इनबिल्ट बसवलेले असतात आणि याला म्हणायचं मायक्रो कंट्रोलर. कंट्रोलर आणि प्रोसेसरमध्ये फरक काय, हे 10च्या 10 प्रोसेसरच्या चिपमध्ये बसवलेले नसतात, ते कंट्रोलरच्या चिपमध्ये बसवलेले असतात. प्रोसेसरला बाहेरून जोडावे लागतात, ह्याच्या आतमध्ये असतात. मायक्रो कंट्रोलरची सुरुवात होते 8051 ने, म्हणजे 8051. इथं काय होतं 8085 होतं. तर हे सगळ्यांना लक्षात आलं असेल. तर आपण आता काय करू, प्रोसेसर आणि कंट्रोलरचा एक डिफरन्स बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की काय आहे ते प्रोसेसर आणि कंट्रोलर. ओके, खूप सिंपल आहे बघा. पहिला कंट्रोलर घेतला. रॅम म्हणजे रॅन्डम ॲक्सेस मेमरी. तुमच्या मोबाईलला 2 GB, 32 GB, 3 GB, 64 GB जे आहेत ना, 2 GB, 3 GB, 4 GB, ते तुमचं मोबाईल काम करत असतं पूर्ण. आता मोबाईल काम करत असतं म्हणजे काय रे, बघा तुम्ही तुमच्या मोबाईलवरचं एखादं फंक्शन ॲप्लिकेशन जर ऑन केलं, चला मेसेजचं किंवा व्हॉट्सअपचं जर ॲप ओपन केलात तर ते लगेच ओपन होतं का ते ओपन व्हायला 1-2 मिनिटं 3 मिनिटं घेतं. जर ते लगेच ओपन झालं तर समजायचं तुमचा मोबाईल
चांगलं काम करतोय, फास्ट काम करतोय. जर ते वेळानं ओपन झालं तर समजायचं ते काम करण्यासाठी तुमचा रॅम कमी पडतोय. ओके, रॅन्डम ॲक्सेस मेमरी त्याला काय होतंय, कमी करते, ॲक्सेस करण्यासाठी वेळ घेतं ते, बरोबर. तर मायक्रो कंट्रोलरमध्ये ते इनबिल्ट असतं, प्रोसेसरमध्ये इनबिल्ट नसतं, त्याला बाहेरून जोडावं लागतं. रॉम इनबिल्ट असतो, ह्याला बाहेरून जोडावा लागतो. रॉम म्हणजेच काय, मेमरी कार्ड, जे डाटा स्टोअर करण्यासाठी असणारी मेमरी ही इनबिल्ट असते. त्यानंतर मेमरी, रेग्युलर मेमरी, ते इनबिल्ट असते याच्यामध्ये, याला बाहेरून जोडावी लागते. इनपुट आउटपुट पोर्टचा अर्थ कळतोय, कनेक्शन देण्यासाठी तुम्ही बाहेरून कनेक्ट करता. समजा तुम्हाला स्पीकर जोडायचे आहेत किंवा तुमचा LCD स्क्रीन जोडायचं आहे, मोबाईल जोडायचा आहे, हे जोडण्यासाठी पोर्ट तर पाहिजेच ना आपल्याला. तर ते ह्याला इनबिल्ट असतात, ह्याला इनबिल्ट नसतात, त्याला बाहेरून जोडावे लागतात. टायमर इनबिल्ट असतो, याला इनबिल्ट नाही. हे फक्त नावं जर तुम्ही लक्षात ठेवलात तर कंट्रोलर इनबिल्ट टाकायचं, डू नॉट हॅव इनबिल्ट एवढं टाकलं तर तुमचा डिफरन्स होऊन जाईल. नेक्स्ट, सिरियल पोर्ट इनबिल्ट आहे, ते इनबिल्ट नाही. मेमरी, डाटा स्टोअर करण्यासाठी बघा, प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी आणि डाटा स्टोअर करण्यासाठी सेपरेट मेमरी आहे. इथं सेपरेट मेमरी नाही, सेम मेमरी, एकाच मेमरीमध्ये डाटा आणि प्रोग्राम दोन्ही सेव्ह करावे लागतात. इथं कॉस्ट इज लेस, म्हणजे कमी किमतीचं आहे, ह्याला किंमत जास्त आहे. बघा, इनबिल्ट असून सुद्धा सगळं याची किंमत कमी आहे आणि याची कॉस्ट जास्त का म्हटलं, हे सगळे आयटम तुम्हाला बाहेरून जोडावे लागतात, त्यामुळे याची कॉस्ट वाढते. नेक्स्ट, मल्टीफंक्शन पिन, म्हणजे हा 40 पिनचा असतो, हा कमी पिनचा. लेस मल्टीफंक्शन म्हणजे मल्टीफंक्शनचा अर्थ काय, एक पिन 2 ते 3 कामं वेगवेगळी करतं. म्हणजे एकाच पिनला एकाच कामासाठी वापरायची, परत ती पिन वापरताच येत नाही, असं होत नाही, त्यामुळे त्याला मल्टीफंक्शन म्हटलं. एक्झाम्पल काय घेतलं त्याने, इंटेल्स 8051 8052, इथं इंटेलचेच कंपनी आहे. 8085 8086, इथं 8586 आहे, इथे 5152 आहे, सिरीज आहे इथे. आता यूज कुठे कुठे होतात, वॉशिंग मशीनमध्ये यूज होतो, LED मध्ये यूज होतो, लॅपटॉपमध्ये यूज होतो, मायक्रो कंट्रोलर आणि प्रोसेसर सुद्धा कम्प्युटर आणि लॅपटॉपमध्ये यूज होतो. सगळ्यांना लक्षात आलं, मी डिफरन्स सांगितलेले आहेत सगळ्यांना, खूप सिंपल आहेत, काही अवघड नाहीत. म्हणजे इन शॉर्टमध्ये काय सांगता येईल, मायक्रो कंट्रोलरमध्ये हे सगळे पार्ट इनबिल्ट असतात, प्रोसेसरमध्ये हे सगळे पार्ट इनबिल्ट नसतात. आलं लक्षात? ओके. तर आजच्या लेक्चरला इतकं सफिशियंट आहे तुम्हाला बेसिक्स. इथून पुढं नेक्स्ट लेक्चरला आपल्याला काय करायचं आहे, आता प्रोसेसर संपला, प्रोसेसरचं आता बघायचं नाही, कम्प्युटरचं बघायचं नाही, किंवा एक कम्प्युटरच्या रिलेटेड की टर्म पण बघायचं नाही, झालेलं हे बेसिक्स फक्त गरजेचे होते. आता कॉन्सन्ट्रेशन पूर्ण तुमचं कशावरती पाहिजे, मायक्रो कंट्रोलरवरती पाहिजे. आणि इथून पुढच्या लेक्चरला सगळ्या मायक्रो कंट्रोलरची ब्लॉक डायग्राम बघायची आहे, त्याची पिन डायग्राम बघायची आहे, हे सगळं आपल्याला वन बाय वन बघत जायचं आहे. तर इथून पुढे सगळं तुम्हाला मायक्रो कंट्रोलरच्या रिलेटेडच ऐकायचं आहे. त्यामुळे मायक्रो प्रोसेसर आता संपलं, बास तेवढं बेसिक्स गरजेचं होतं तेवढं दिलेलं आहे नोट्समध्ये, आणि मी तुम्हाला पाठवतो ते नोट्स. एकदा तुम्ही रीड करून घेतलात, वाचून घेतलात, तर तुमचा अजून कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, तर लेक्चर आपण इथं स्टॉप करू. थँक्यू.